टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांची आज नियोजित भेट जी आहे ती होणार होती। या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी जे आहे ते माध्यमांशी देखील संवाद साधताना म्हटलेलं होतं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मला सोमवारी येऊन भेटणार आहेत आणि त्यानंतरच मी त्यांच्या सगळ्या राजीनाम्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती मांडणार आहे असं अजित पवारांनी माध्यमांशी सांगितलेलं होतं। आणि त्याचसोबत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मला देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची संपूर्ण बाजू जी आहे ती ऐकून घ्यावी लागेल, परंतु राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून सातत्याने केली जाते कृषी मंत्र्यांची, कारण की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्याने विधानं जी आहेत वादग्रस्त विधानं होताना पाहायला मिळतात। त्या संदर्भात अनेक भाषणांमध्ये जाहीर भाषणांमध्ये अजित पवारांनी देखील उल्लेख केला की इजा पिजा तिजा असे अनेक उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की इजा बिजा तिजा म्हणजे अर्थातच 1 2 3 नव्हे तर 4 वेळा माणिकराव कोकाटे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य जी आहेत ती देण्यात आलेली आहेत। त्यामुळे कृषी मंत्री जो आहे कुठेतरी संवेदनशील असला पाहिजे आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्य होत असतानाच त्यांचा विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी मोबाईलवरती ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यामुळे सगळ्याच स्तरावरतून त्यांच्यावरती टीका होताना पाहायला मिळते। सातत्याने राज्यभर रास्ता रोको आंदोलन असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन असतील कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात, ही सगळी जी काही आंदोलन आणि निवेदन देण्याचा प्रकार जो आहे तो विरोधी बाकावरच्या पक्षांकडून केला जातो। त्यामुळे राज्यातला कृषी मंत्री जो आहे तो संवेदनशील असला पाहिजे। या सगळ्या संदर्भात विरोधक भूमिका मांडतात आहेत आणि कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रामुख्याने मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते, परंतु या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी अद्याप भूमिका जी आहे ती समोर आलेली नाहीये। त्यामुळे कृषी मंत्र्यांचा राजीनामा हा होणार की नाही यावरती देखील आता प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार हे आज मुंबईमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेणार होते, परंतु काही खासगी कामानिमित्त अजित पवार हे पुण्यात असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मुंबईतच आहेत, परंतु अजित पवार हे मुंबईत नसल्यामुळे त्यांची ही जी नियोजित भेट आहे ती टळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सहभागी होणार का आणि सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राजीनाम्याच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यांमध्ये काही बदल करता येईल का, कृषी मंत्री हे खातं जे आहे ते दुसऱ्या कोणत्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला देता येईल का, याची पण चाचपणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिनर डिप्लोमॅसी जी आहे ती सर्व आमदारांना आणि पक्षातील प्रमुख नेत्यांना जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण जेवणाच्या जी काही ताज लँड्स हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता ही डिनर डिप्लोमॅसी होणार आहे। या सगळ्या डिनर डिप्लोमॅसीमध्ये पक्षांतर्गत काय कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात भूमिकेमध्ये कृषी मंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभय आहे का हा देखील सवाल जो आहे तो आता या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या सगळ्या चुकीच्या वागणुकीच्या संदर्भात अजित पवार हे पाठिंबा देत आहे का असा देखील सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतो। दुसरीकडे मंत्रिमंडळातले मंत्री असलेले गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांच्यावरती देखील अनेक आरोप झालेले आहेत। त्यांच्यासोबत मात्र ठामपणे एकनाथ शिंदे जे आहेत ते उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात। काल खेडमध्ये देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी मी ठाम आहे अशी भूमिका घेतली आहे। आणि दुसरीकडे न बोलता अजित पवारांनी देखील कृषी मंत्र्यांच्या पाठी ठामपणे आपली उघडपणे आपलं समर्थन दिलंय का असा सवाल या सगळ्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतो। त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.